आतमध्ये आतमध्ये जातात का मनाने? ते गावरान दिसायला लागलेत नाही? हा हा हा. पलीकडे पांगले आहेत ना ते. हा हा हा. काय होईल ते काय बरं का चालू आहे बरं का ट्रॅक्टर. त्याला म्हणा थोडं लहान म्हणा एक दिवस म्हणजे दोन. तुमचं नाव सांगा. मी श्री नामदेव हरिभाऊ जगदाळे, राहणार उंबरविरा, आणि आपल्या गोशाळेचे नाव श्री बौद्धसे स्वाभाविक संस्था संचलित राधाई गोवंश गोसंवर्धन गोशाळा. तुमचं गोशाळा चालू करण्याची संकल्पना कसं तुम्हाला सुचली? गोशाळा चालू करण्याचं संकल्पना अशी केली की बाबा आपल्याला काही आपल्याला सेवा करायची होती. सेवा करायची तर मग म्हटलं कोणाची करायची, तर कशी करायची. मग त्या माध्यमातून आपण एक धार्मिक सेवा करण्याच्या हेतून आपण एक गोसेवा करण्याचा एक निर्णय घेतला. बरं. आणि हे कधीपासून चालू केलं तुम्ही? आता हे जवळपास आपल्याला 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. आणि याला तर खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करतात? आता खाण्यापिण्याची सध्याच्याला काय केलं, आपल्याकडं उंबर एरियाला आपल्याला अगोदर चालू केली होती आपण सुरुवातीला. तर तिथे आपली स्वतःची जमीन वगैरे होती, आणि पण काय झालं त्या चाऱ्यामध्ये आपलं भागत नव्हतं, आणि म्हणजे आपल्याला काय चारा बाहेरचा पण पुरत नव्हता. एक म्हणजे विचार केला की आपल्याला जर समजा या डोंगर परिसर आहे, इथे आपले चोऱ्याचं काही दिवस आपलं भागू शकतं. मग त्यानंतर त्याच्यासाठी आम्ही तिथून म्हणजे नाही का सेफ्टिंग करून इथं घेऊन आलो. तर मग आता सध्या काय परिस्थिती आहे? आता सध्याच्याला इथे पण आता काय झालं, डोंगरातला सगळा चारा सुकलाय, हां. आणि बहुतेक चारा राहिलेला नाही, आणि पाण्याचं पण इथं जरा समजा नाही का थोडं प्रमाणातच राहिलेले, पाणी पण थोडंच आहे. तर चारा सुकल्यामुळे आता चारा काय जास्तीत जास्त नाही. आणि परत आपल्याकडे काय होतंय, पोलीस स्टेशनला वगैरे जे काय कत्तलखान्याला जाणाऱ्या गाड्या असतात, जाणं गाई बैल वगैरे असतात, हे काय करतात आपल्याकडे आणून सोडतात. आता माझ्याकडं 4 दिवसापूर्वी एक 14 गाईचं एक पिकअप टेम्पो भरून गाई पोलीस स्टेशननी आपल्याकडे आणून सोडल्या. त्याच्यामुळे एक चाऱ्याची अजून जास्त अडचण भासायला लागली. आता एकंदरीत किती सगळे गाई वगैरे आहेत तुमच्यापाशी? आता सध्या आपल्याकडं सगळं एकूण 65 ते 70 गाई वासरं वगैरे आहेत, सगळे लहान मोठे आज रोजी. बरं. आता काय लोकांना काय आवाहन करता नाही, म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे काय मदत कशी काय? आता लोकांना माझी एवढीच मदत मागणी आहे की बाबा आज रोजी आपल्या या परिसरामध्ये चाऱ्याचा कसलाही कण राहिलेला नाही शिल्लक, व पाण्याचीही टंचाई झालेली आहे, आणि ऊन जास्त पडायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं व मला चाऱ्याची जर आवश्यकता आहे, मला चारा स्वरूपामध्ये ज्याला काही देता येईल हे मला देण्यासाठी आपले पूर्तता मदत करावी. नमस्कार. आज आम्ही गारमाथ्याजवळील तगारवाडी येथील राधाई गोशाळा येथे आलो. आमचे मित्र प्रकाश शेट्टी यांना हे गोशाळेचे संचालक आहेत जगदाळे मामा यांचा कॉल आला होता की यांच्या इथं जवळपास 70 ते 80 गोवंश आहेत. तर त्यांना सध्या एकदम दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची खूप अडचण आहे. त्यांना पाणी पिण्यासाठी नाही आणि चारा पण नाही. आता आम्ही आल्यावर पाहिलं तर जेमतेम त्यांच्यापाशी 50 वैरणीचे पेंड आहेत, आणि त्या तर एक टाकल्या तर 10 मिनटं पण पुरत नाहीत. आणि जवळ डोंगर आहे, पण डोंगरामध्ये कसलंही चारा शिल्लक नाही.
त्यामुळं इथल्या जनावरांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. एकदम त्यांच्या अंगावर मास्क पण राहिलेलं नाही. तर आम्हाला कॉल आल्याच्या नंतर आम्ही इथं प्रत्यक्ष इथं पाहण्यासाठी आलो होतो. तर इथली अवस्था बघितल्यावर खूप वाईट वाटते. यांना खूप मदतीची आवश्यकता आहे. तर जगदाळे मामाचे म्हणण्यानुसार की आपल्याला जशी जमल तशी आपण चारा स्वरूपामध्ये त्यांना मदत करावी असं त्यांचं आव्हान आहे. आपल्याला सगळ्या मित्रांना कळकळीची विनंती आहे. आपल्याला जेवढी जमल तेवढी आपण गोवंश वाचवण्यासाठी मदत करावी. यांच्याकडे कत्तलीसाठी जाणारी गोवंश, तसेच जे शेतकरी काही सरासरी सगळे वय झाल्यानंतर ज्याला सांभाळू शकत नाहीत असे पण इथं आणून घालतात. मग आता ही दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे त्यांना ते जगवणे खूप कठीण झाले आहे. ते आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपण त्यांना मदत करावी. आज आम्ही आर्यन फाउंडेशन तर्फे बी त्यांना छोटीशी मदत करणार आहोत. आपण पण सर्वांनी त्यांना मदत करावी ही विनंती. धन्यवाद.